खर तर ओतूर मधलं हे फेमस हॉटेल आहे. दादा नमस्कार. इथं मी अनेकदा भजी खायला आलोय. त्यांचे भजी फार फेमस आहेत आणि मी जेव्हा ओतूरला येतो तेव्हा त्यांची भजी खायला येत असतो. दादा आता आज भजी नाही खाणार, पण आज एक वेगळ्या निमित्ताने आलोय तुमच्याकडे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं वार आहे. ओतूर मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? ओतूर मध्ये सगळ्यांची चांगली हवा आहे, असं कोणच नाही उमेदवार माग नाही. सगळे चांगल्या रीतीने आहे, सगळे कामकाज चांगलं करतात. जो येईन तो आपला, कोणी असू, शिवसेना असू, राष्ट्रवादी असू, घड्याळ असू, सगळे उमेदवार चांगले, सगळे आपलेच आहे. जो येईन तो काम करेन तो आपला. बरं, आता जे दोन उमेदवार आहेत तुमच्याकडे, शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आहेत. ते राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते तुमच्या गावचे सरपंच उपसरपंच आहेत. त्यांच्या कामाबद्दल तुमचं काय मत आहे? ते खूप चांगले कामकाज, छायाताई तांबे चांगले आहेत, प्रशांत भाऊ चांगले आणि ते शिवसेनेचे ते पण छान आहे. ते सगळे चांगले, असं कोणच माग नाही. दोन्ही पण छान आहे, दोन्ही पण. त्यांना सगळंच चांगलं वाटतं, त्यांचं म्हणणं सगळंच चांगलं आहे. दादा, काय परिस्थिती आहे ओतूर मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची? ओतूर मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही राष्ट्रवादीची सीट निवडून आहे. का असं वाटतं तुम्हाला? त्यांची कामं आहेत ग्रामपंचायतीत, म्हणून बाकी काय नाही. हा बोला. उमेदवारांची चारित्र्य चांगले आहेत. अच्छा. आणि कामाला त्याचा प्रश्नच नाही. बरं, ओतूर मधली काही कामं सांगू शकाल का तुम्ही? त्यांनी केलेली ही महत्वाची कामं ओतूर मध्ये झाली असं काही सांगता येईल? ओतूर मध्ये पाणी शुद्धीकरण, तुमचे ते क्रीडा संकुल, हे हॉस्पिटल्स, भरपूर काम आहेत. गावचे रस्ते, खूप छान काम. बाबा आता मला एक सांगा, त्यांचं काम चांगलं तुम्ही म्हणताय, पण आता त्यांना ग्रामपंचायत सदस्य केलं, मग एकाला सरपंच केलं, एकाला उपसरपंच केलं, मग आता परत जिल्हा परिषद पण त्यांनाच द्यायची. अशी महाराष्ट्रातली किती घराणी त्यांनी काम चांगलं केलं म्हणजे त्यांच्या कामाच्या जोरावर ते पुढे चालले. अच्छा, कामाच्या जोरावर पुढे चालले. हो, बाबांचं असं म्हणणं आहे, त्यांना एवढी पदं जरी दिली तरी ते कामाच्या जोरावर पुढे जातात. तुम्हाला काय वाटतं? माणूस पुढे जायचा असेल तर त्याला संधी दिल्या पाहिजे ना, कोणी असून द्या. अच्छा. आता ते परत ग्रामपंचायतीला उभे राहणार, संपली त्यांचं. आता त्यांनी पुढे पुढे गेलं पाहिजे कामाच्या जोरावर. हो हो, चांगलं राहू. बरं बाबा, आता काही मंडळी टीका करतात की ग्रामपंचायतच्या कारभारात काहीतरी भ्रष्टाचार झाला. त्यांचं ते हे सगळं भ्रष्टाचार झालाय. तुम्हाला काय वाटतं? भ्रष्टाचार वगैरे काय नाही, चारित्र्य शुद्ध आहे त्या दोघांचं. अच्छा, त्यामुळे काही चिंता नाही. भ्रष्टाचाराच्या आमचा विश्वासच नाही त्याच्यावर. अच्छा, तुमचा उमेदवारावर विश्वास आहे? हा, आमचा उमेदवारावर विश्वास आणि त्यांच्या कामावर विश्वास. बरं, यांना असं वाटतं की बाबा उमेदवाराच्या काम. तुम्ही इथलेच आहे का ओतूरचे? अच्छा, हे ओतूरचे नाहीये. खरं तर त्यांनी अनेक मतांतर व्यक्त केली. त्यांना असं वाटतं राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. प्रत्येकाचं मत काहीतरी वेगळं वेगळं आहे. अजून थोडंसं आपण फिरू गावात, लोकांना काय वाटतंय या निवडणुकीबद्दल, या मतदानाबद्दल थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करू.